नमस्कार. गोपाळकृष्ण गोखले कॉलेज कोल्हापूर डिपार्टमेंट ऑफ झूलॉजीमध्ये सर्व TY BSCच्या स्टुडंटचं स्वागत आहे. तर आपण पहिल्यांदा आज आपलं पहिलं लेक्चर असेल, इथून पुढं कंटिन्युअस लेक्चर सुरू होतील. तर पहिल्यांदा आपण झूलॉजीचा सिलेबस बघूया. तर तुम्हाला माहिती आहे की गेल्या वर्षी BSc सेकंड इयरचा सिलेबस हा चेंज झालेला. ओके, तर तुमची जी बॅच आहे तुमच्याच बॅचला सिलेबस चेंज झालेला. तर ह्या वर्षी सुद्धा TY BSCचा जो सिलेबस आहे तो चेंज झालेला आहे आणि नवीन सिलेबस हा आलेला आहे. ओके, तर तो नवीन सिलेबस जो आहे तो आपण जरासं डिस्कस करूया. त्याच्यामध्ये कुठले पेपर्स असणार आहेत, एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे. ॲक्च्युअली आतापर्यंत तुम्हाला FY SY ला वेगवेगळे सब्जेक्ट्स होते. FYला जर बघितलं तर तुम्हाला 4 सब्जेक्ट होते, SYला बघितलं तर 3 सब्जेक्ट होते. पण आता TY BSCला फक्त एकच सब्जेक्ट असणार आहे कुठलाही, आणि त्या एका सब्जेक्टचे वेगवेगळे पेपर असणार आहे. ओके, तर झूलॉजी हा सब्जेक्ट जर घेतला तर त्याच्यामध्ये कुठले कुठले पेपर्स असणार आहेत ते आपण बघूया. एक्झाम पॅटर्न कशी असणार आहे त्याच्याबद्दल थोडंसं आज डिस्कस करूया आणि उद्यापासून आपण डायरेक्टली सिलेबसला स्टार्ट करणार आहोत. तर शिवाजी विद्यापीठाने 2000 ह्याच वेळी म्हणजे ह्याच महिन्यामध्ये हा सिलेबस हा दिलेला आहे. त्याच्यामध्ये हा सिलेबस इथून पुढे हा चालू असेल. म्हणजे पूर्ण TY BSc फिजिक्स केमिस्ट्री कुठलाही सब्जेक्ट असू दे त्या सगळ्यांचा सिलेबस हा चेंज झालेला आहे. तर गेल्या वर्षीचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये थोडंसं मॉडिफिकेशन ह्या वर्षी केलेलं आहे. थोडेसे नवीन पॉईंट्स त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. ओके, तर एक्झाम जी आहे ती एक्झाम ही तुमचे 2 सेमिस्टरमध्ये असणार आहे. आतापर्यंत तुम्ही सेमिस्टर फर्स्ट इयरसाठी सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंड इयरसाठी सेमिस्टर थर्ड आणि सेमिस्टर फोर्थ. तर थर्ड इयरसाठी आता तुम्हाला 2 सेमिस्टर असणार आहेत, सेमिस्टर फिफ्थ आणि सेमिस्टर सिक्स्थ. ओके, तर सेमिस्टर फिफ्थ आणि सेमिस्टर सिक्स्थसाठी प्रत्येकी 4 पेपर त्याच्यामध्ये असणार आहे. तर आतापर्यंत तुम्ही 8 पेपर हे स्टडी केलेले आहेत. FY BSCला फर्स्ट सेमिस्टरसाठी 2, सेकंड सेमिस्टरसाठी 2, असे फर्स्ट इयरसाठी 4 पेपर. तसेच सेकंड इयरसाठी जर बघितलं तर त्याच्यामध्ये थर्ड सेमिस्टरसाठी 2 आणि फोर्थ सेमिस्टरसाठी 2, असे टोटल तुम्ही 8 झूलॉजीचे पेपर त्याच्यामध्ये स्टडी केलेले आहेत. तर आता इथे थर्ड इयरसाठी तुम्हाला त्याच्या पुढचे पेपर म्हणजे पेपर नंबर 9, 10, 11, 12, त्यानंतर 13, 14, 15 आणि 16 असे टोटल 8 पेपर हे थर्ड इयरसाठी असणार आहेत. तर त्यामध्ये सेमिस्टर नंबर 4साठी पहिले 4 पेपर असतील. पेपर नंबर 9, पेपर नंबर त्याच्यामध्ये 10, 11 आणि 12 असे 4 पेपर हे तुमच्या आताच्या सेमिस्टरला सेमिस्टर नंबर 5साठी असतील आणि पुढचे जे 4 पेपर आहेत ते पुढच्या सेमिस्टरसाठी म्हणजे सेमिस्टर नंबर 6साठी असणार आहेत. तर आता एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे, जरासा वेगळा असणार आहे. तुम्ही सेकंड इयरला किंवा फर्स्ट इयरला जर बघितलं तर प्रत्येकी पेपर जो होता तो प्रत्येक पेपर हा त्याच्यामध्ये 50 मार्क्ससाठी होता डायरेक्टली. तर तुम्हाला 50 मार्क्सची थेरी होती. तर तसं आता TYला नसणार आहे. तर TYसाठी तुम्हाला थेरी पेपर जो आहे प्रत्येक पेपर हा 50 मार्क्सचा असणार आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा रिटन म्हणजे तुम्ही युनिव्हर्सिटी जी एक्झाम घेणार आहे त्या युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये 50 मार्कचे क्वेश्चन 40 मार्क असणार आहेत आणि 10 मार्कची इंटरनल असणार आहे. म्हणजे प्रत्येक पेपरचे 40 मार्कची थेरी एक्झाम असेल आणि 10 मार्कची इंटरनल असेल. तर इंटरनलचे जी मार्क्स आहे ते इंटरनलचे मार्क हे तुमचं ओव्हरऑल परफॉर्मन्स इन द सेमिस्टरमध्ये असेल, कॉलेजमध्ये असेल किंवा प्रॅक्टिकलमध्ये असेल, हे ह्याच्यावरती असणार आहे. त्याचबरोबर आपण एक्झामसुद्धा घेतो. त्या इंटरनल
10 मार्कची एक्झाम असते. तर त्या एक्झामची मार्क असणार आहेत. त्याचबरोबर सेमिनार्स असणार आहे त्याच्यामध्ये. सेमिनार ॲक्टिव्हिटी असेल तर प्रत्येक सेमिस्टरला म्हणजे सेमिस्टर नंबर 5 आणि सेमिस्टर नंबर 6साठी प्रत्येकी एक सेमिनार तुम्हाला द्यायचा आहे. तर तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये सिलेबसमधले टॉपिक सिलेक्ट करायचे आहेत आणि सेमिनार असणार आहे. त्याचं टाइम टेबल वगैरे ते तुम्हाला दिलं जाईल नंतर. ओके, तर हे इंटरनल मार्क झाले. इंटरनल मार्क 10 मार्कासाठी आणि 40 मार्क्स असणार आहेत ते तुमच्या युनिव्हर्सिटीचे थेरी एक्झाम त्याच्यामध्ये असणार आहे. असे प्रत्येकी 4 पेपर असतील आणि टोटल 50 मार्कचे, टोटल 200 मार्कची सेमिस्टर नंबर 5 असणार आहे. त्यानंतर सेमिस्टर नंबर 6 जी आहे ती सुद्धा सेम असणार आहे. 40 मार्क प्लस 10 मार्क इंटरनल असे एक्झाम असेल. ते 200 मार्कची असेल टोटल. त्याच्यामध्ये 4 पेपर असणार आहेत. आता प्रॅक्टिकल जे आहे ते प्रॅक्टिकल तुम्हाला हे टोटली 200 मार्कचे असणार आहे. तुम्ही फर्स्ट इयरला बघितलं तर त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल एकच प्रॅक्टिकल होतं. सेकंड इयरसाठी तुम्हाला 2 प्रॅक्टिकल होते. पण आता थर्ड इयरसाठी टोटल तुम्हाला प्रत्येक त्याच्यामध्ये 4 प्रॅक्टिकल पेपर्स असणार आहेत आणि प्रत्येक प्रॅक्टिकल पेपर हा 50 मार्क्ससाठी असणार आहे. असे टोटल 200 मार्क्सचे प्रॅक्टिकल पेपर त्याच्यामध्ये असतील. ओके, तर हे प्रॅक्टिकल पेपर जे आहेत इट इज द ॲन्युअल, ते सेमिस्टर वाईज नाही आहे. जसं तुम्ही FY आणि SYला बघितलं त्या पद्धतीनंच ह्याच्यामध्ये ॲन्युअल पॅटर्न हा प्रॅक्टिकलचा असणार आहे. कधी असणार की तुमचा पूर्ण सिलेबस झाल्यानंतर सेमिस्टर 5चे जे पेपर असतात थेरी पेपर त्याच्या अगोदर टाइम टेबल येईल. त्या टाइम टेबलच्या वेळी तुमची प्रॅक्टिकल एक्झाम असणार आहे. ओके, तर ती प्रॅक्टिकल एक्झाम ही 200 मार्काची, प्रत्येकी 50 मार्काचे 4 पेपर त्याच्यामध्ये असणार आहेत. आता हे प्रॅक्टिकल जे आहे ते प्रॅक्टिकल हे तुमचे थेरी पेपर्सवरती डिपेंडंट आहेत. आता टोटल किती पेपर आहेत पहा, 8 थेरी पेपर आहेत. त्या 8 थेरी पेपरमध्ये तुम्ही जर बघितलं तर 2 पेपरचा एक प्रॅक्टिकल पेपर असा असेल त्याच्यामध्ये आणि टोटली त्याच्यामध्ये 4 पेपर्स असणार आहेत. तर एक्झाम पॅटर्न जर तुम्ही बघितला की एक्झाम थेरी पेपर जर बघितले, थेरी पेपर कसे असणार आहेत तर प्रत्येक थेरी पेपर हा 40 मार्क्सचा असणार आहे. त्याच्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन हे 8 मार्कचे असतील. लॉंग आन्सर क्वेश्चन नंतर असणार आहे. त्याच्यामध्ये लॉंग आन्सरमध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन दिले जातील. त्याच्यामधले 2 सोडवायचे आहेत 8 मार्कासाठी. त्यानंतर शॉर्ट नोट्स जे आहे ते शॉर्ट नोट्स क्वेश्चन नंबर 3 असेल. त्याच्यामध्ये 16 मार्क्ससाठी एनी 4 त्याच्यामध्ये तुम्हाला सोडवायचे आहेत. कुठलेही 4, प्रत्येकी त्याच्यामध्ये 4 मार्क्ससाठी 1 असे तुम्हाला शॉर्ट नोट असेल. असा हा थेरी पेपरचा हा पॅटर्न असणार आहे प्रत्येक पेपरसाठी, दोन्ही सेमिस्टरसाठी, सेमिस्टर नंबर 5 आणि सेमिस्टर नंबर 6साठी. आता पेपर नंबर जो 9th आहे, 9 जर तुम्ही बघितला तर हा गेल्या वर्षी पण हा पेपर होता, पण ह्याच्यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन केलेलं आहे. थोडेसे पॉईंट्स त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. तर पेपर नंबर 9 जो आहे त्यात पेपर नंबर 9 इज कंपॅरेटिव्ह अनाटॉमी ऑफ व्हर्टिब्रेट्स. आता इथं तुम्हाला काय स्टडी करायचं आहे? अनाटॉमी ही म्हणजे इट इज द स्टडी ऑफ ऑर्गन सिस्टीम. ओके, वेगवेगळे जे ऑर्गन सिस्टीम आहेत बॉडीमध्ये त्या ऑर्गन सिस्टीमचा स्टडी करायचा आहे. पण तो स्टडी हा कशामधला करायचा आहे तर इट इज ऑन व्हर्टिब्रेट्स. म्हणजे व्हर्टिब्रेट्स आहे. व्हर्टिब्रेट्स म्हणजे कुठले तर त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितले तर मोस्टली तुम्ही फर्स्ट इयर आणि सेकंड इयरसाठी क्लासिफिकेशन बघितलेलं आहे पहा. त्या क्लासिफिकेशनमध्ये जे व्हर्टिब्रेट्स आहेत ते व्हर्टिब्रेट्स जर तुम्ही बघितले इट इज फ्रॉम द फिश, त्यानंतर पुढे आहे तो ॲम्फिबिया, त्यानंतर रेप्टिलिया, त्यानंतर एव्स आणि मॅमल्स. अशा पद्धतीनं जे काही व्हर्टिब्रेट्स आहेत त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक सिस्टीम स्टडी करायची आहे. आता सिस्टीम स्टडी करत असताना ह्या प्रत्येक क्लासमध्ये जे काही सिस्टीम आहे त्या सिस्टीमचं कंपॅरिझन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आता याच्यामध्ये पहा, युनिट नंबर 1 आहे इंटुगमेंटरी सिस्टीम. आता इंटुगमेंटरी सिस्टीम म्हणजे काय तर इंटुगमेंट्स म्हणजे फॉर एक्झाम्पल द
एक्झोस्केलेटन म्हणजे जे स्किन आहे. आता स्किन हे ह्युमन बिईंगमध्ये आहे, पण अगोदरच्या ह्याच्यामध्ये बघितलं सगळ्यामध्ये स्किन आहे, पण त्याच्यानंतर सम मॉडिफिकेशन, पण त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन्स आहेत ना. फिशमध्ये बघितलं देर इज प्रेझेन्स ऑफ द स्केल्स प्रेझेंट आहेत. ओके. त्यानंतर बाकी ॲम्फिबियामध्ये जर बघितलं तर तुम्ही स्किन आहे ते, बट इट इज स्किन इज, काही ॲम्फिबियामध्ये स्किन ही मॉइस्ट असते, ओलसर असते. ओके. त्यानंतर पुढे जर बघितलं रेप्टिलियामध्ये एकदम स्किन जी आहे हार्ड आहे एकदम, आणि त्याच्यावरती देर इज ऑल्सो प्रेझेन्स ऑफ द स्केल्स त्याच्यामध्ये आहेत, काही स्कूट्स प्रेझेंट आहेत. त्यानंतर तुम्ही पुढे एव्जमध्ये बघितलं स्किन प्रेझेंट आहे, आणि त्याच्यामध्ये देर इज द फिदर्स आर प्रेझेंट. मॅमल्समध्ये बघितलं स्किन प्रेझेंट आहे, हेअर्स आर प्रेझेंट. अशा पद्धतीनं प्रत्येक क्लासमध्ये जे काही मॉडिफिकेशन आहे ते मॉडिफिकेशन आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाहायचं आहे. आता हे मॉडिफिकेशन पाहत असताना आपल्याला त्याच्यामध्ये भरपूर पॉईंट्स आहेत. पहा कुठले कुठले मॉडिफिकेशन पाहायचे आहेत. त्यानंतर सॉफ्ट आणि हार्ड इपिडर्मल डेरिव्हेटिव्ह. सॉफ्ट इपिडर्मल डेरिव्हेटिव्समध्ये स्किन ग्लँड्स. ओके. स्किनमध्ये जर बघितलं त्याच्यामध्ये भरपूर ग्लँड्स प्रेझेंट आहेत, त्या ग्लँड्स त्याच्यामध्ये पाहायच्या. आता हे ग्लँड्स पाहत असताना फक्त एकाच ग्रुपमधले पाहायचे नाही आहेत. ओके. ह्या सगळ्या ग्रुपमधले पाहायचे आहेत आणि त्यांच्यामध्ये कम्पॅरिझन करायचं आहे, कारण आपला जो पेपर आहे तो कम्पॅरेटिव्ह अनॅटॉमी ऑफ व्हर्टिब्रेट्स आहे, म्हणजे प्रत्येक हे आपल्याला कम्पॅरिझन करायचं आहे. त्यानंतर स्केलेटन सिस्टीम. स्केलेटन मीन्स देर इज द बोन्स आर प्रेझेंट. आता हे प्रत्येक क्लासमध्ये कुठल्या टाईपचे बोन्स आहेत, त्याच्यामध्ये 2 टाईपचे बोन्स मोस्टली स्टडी केले जातात. एक म्हणजे व्हर्टिबल कॉलमचे बोन आणि बाकीचे बोन्स. ओके. अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये प्रत्येक ग्रुपचे. त्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे, ब्रीफ अकाउंट ऑफ एलिमेंटरी कॅनल अँड डायजेस्टिव्ह ग्लँड्स. ओके. डायजेस्टिव्ह सिस्टीम फ्रॉम फिसेस टू मॅमल्स पर्यंत सगळं कम्पॅरिझन त्याच्यामध्ये करायचं आहे. त्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीम, इव्हॉल्युशन ऑफ हार्ट. हे हार्ट जे आहे फ्रॉम दी फ्रॉम दी फिसेस टू मॅमल्स, ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचं हार्ट आहे. हार्ट जर मॅमल्समध्ये बघितलं देर आर 4 चेंबर्ड हार्ट आहे, बरोबर. पण फिसेसपासून मॅमल्सपर्यंत त्याचं कसं मॉडिफिकेशन होत गेलेलं आहे ते मॉडिफिकेशन आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचं आहे. त्याच्यामध्ये सिंगल चेंबर्ड हार्ट, 2 चेंबर्ड हार्ट, 3 चेंबर्ड हार्ट आणि 4 चेंबर्ड हार्ट. अशा पद्धतीनं त्याचं इव्हॉल्युशन आहे, ते इव्हॉल्युशन कसं होत गेलं, त्याच्यामध्ये कसं मॉडिफिकेशन होत गेलं इंटरनल अनाटॉमीमध्ये ते पाहायचं आहे. त्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टीम. आता रेस्पिरेटरी सिस्टीम जी आहे हे रेस्पिरेटरी सिस्टीम हे वेगवेगळं असणार आहे. वेगवेगळं कसं की फ्रॉम फिसेसमध्ये जर बघितलं किंवा काही ॲम्फिबियामध्ये बघितलं तर देर इज द प्रेझेन्स ऑफ द गिल्स आर प्रेझेंट. पण त्याच्या पुढचे जे एनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये लंग्स प्रेझेंट आहेत. आणि बर्ड्समध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये लंग्सच्या साईडला देर इज प्रेझेन्स ऑफ द एअर सॅक. आता ह्या सगळ्यांचं स्ट्रक्चर आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं आहे. त्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीम बघितलं. त्यानंतर इव्हॉल्युशन ऑफ द किडनी. किडनी कशी तयार होते आणि किडनी हे प्रत्येक फिश टू मॅमल्सपर्यंत स्टडी करायचं आहे. त्यानंतर सेन्स ऑर्गन्समध्ये त्याच्यामध्ये एअर आणि आयज फ्रॉम दी फिसेस टू ॲम्फिबिया. फिसेसपासून ॲम्फिबियापर्यंत त्याचा स्टडी करायचा आहे त्याच्यामध्ये. नाव हा कम्पॅरेटिव्ह अनाटॉमीचा पेपर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पेपर आहे तो म्हणजे मॉलिक्युलर सेल बायोलॉजी आणि ॲनिमल टेक्नॉलॉजी. तर हा थोडासा डिफरंट पेपर तुम्हाला आहे. तर ह्याच्यामधला जो बऱ्यापैकी पार्ट आहे त्याचं जे बेसिक आहे हे बेसिक तुम्हाला सेकंड इयरसाठी झालेला आहे. सेकंड इयरला पहा तुम्हाला एक पेपर होता बायोकेमिस्ट्री, आणि त्या बायोकेमिस्ट्रीमध्ये स्ट्रक्चर ऑफ DNA तुम्ही बघितलेला आहे. त्यानंतर कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम त्याच्यामध्ये होता. पहा त्याच्यामध्ये मीच शिकवलेलं आहे गेल्या वर्षी DNA आणि RNAचं स्ट्रक्चर, त्याचे टाईप्स वेगवेगळे. ओके. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे त्याच्या पुढचा पार्ट त्याच्यामध्ये पाहायचा आहे. पहिलं जे युनिट आहे मॉलिक्युलर बायोलॉजी. ओके. तर मॉलिक्युलर बायोलॉजी म्हणजे काय? इट इज द स्टडी ऑफ बायोमॉलिक्युल्स प्रेझेंट इन अ सेल. आता सेलमध्ये बघितलंय भरपूर त्याच्यामध्ये बायोमॉलिक्युल्स आहेत. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आहे, प्रोटीन आहे, लिपिड आहे आणि न्यूक्लिक ॲसिड आहे. तर याच्यामध्ये मोस्टली आपल्याला न्यूक्लिक ॲसिड पाहायचं आहे. तर त्याच्यामध्ये DNA रेप्लिकेशन, DNAचं स्ट्रक्चर कसं असतं, त्यानंतर त्याच्यामध्ये कुठले कंपोजिशन असतात हे तुम्हाला सेकंड इयरला झालेलं आहे. पण त्याच्या पुढचा जो पार्ट आहे ते म्हणजे DNA रेप्लिकेशन. DNA replication means there is from the copy of exact copy
ऑफ DNA. ओके, DNA जो आहे त्या DNAची एक स्वतःची कॉपी तयार केली जाते. ती कशी तयार होते, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या स्टेप्स आहेत ते त्याच्यामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर DNA डॅमेज आणि रिपेअर. आता DNA जर बघितला, इट इज मेड अप बाय द नंबर ऑफ न्यूक्लिओटाइड्स. ओके, त्याच्यामध्ये ॲडिनिन आहे, गॉनिन आहे, सायटोसिन आहे आणि थायमिन आहे. त्याची काय होते, एक अशी लॉंग चेन तयार झालेली असते. पण ती चेन तयार होत असताना त्याच्या आतमध्ये जर बघितलं, रेप्लिकेशन होत असताना आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये काय होतं तर मिसमॅच होऊ शकतं. एला टी बाइंड होतो, पण एच्या ऐवजी टी बाइंड एला टी बाइंड होण्याच्या ऐवजी किंवा जी बाइंड झाला किंवा सी बाइंड झाला किंवा पेरी जे आहे DNA रेप्लिकेशनमध्ये हे मिस झालं किंवा चुकीचं झालं तर त्यावेळी काय होऊ शकतं, DNAचे जे जीन्स आहेत ते DNAचे जीन्स चेंज होऊ शकतात आणि प्रोटीन हे वेगवेगळं तयार होऊ शकतं. पण DNA सेलमध्ये किंवा न्यूक्लियसमध्ये रिपेअर सिस्टीम आहे. आता DNA जर डॅमेज झाला तर तो कसा रिपेअर केला जातो, ओके, त्याच्यामध्ये कुठलं मेकॅनिझम आहे, कुठल्या कुठल्या प्रोसेस त्याच्यामध्ये होतात ते बघायचं आहे. त्यानंतर रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन. जीन एक्सप्रेशन आणि इनहिबिशन, जीन कधी एक्सप्रेस होणार आहे, कधी इनहिबिट होणार आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर जेनेटिक कोड. जेनेटिक कोड इट इज फॉर दी प्रोटीन सिंथेसिससाठी. जे जेनेटिक कोड्स आहेत ते त्याच्या प्रॉपर्टी काय आहेत, ओके, त्याचे वेगवेगळे आपण त्याच्यामध्ये जे प्रोटीन जे आहेत ते mRNA पासून कसे तयार होतात. तर त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट तुम्हाला माहीत असेल, पहा, सेंट्रल डोग्मा. सेंट्रल डोग्मा म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये काय होतं DNA पासून पहिल्यांदा RNA तयार होतो, त्याला ट्रान्स्क्रिप्शन म्हटलं जातं. आणि RNA पासून प्रोटीन तयार होतं, त्याला ट्रान्सलेशन. ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशन दोन्हीला मिळून सेंट्रल डोग्मा म्हटलं जातं. आता खालचा जो पॉईंट आहे पहा, प्रोटीन सिंथेसिस. तर त्या प्रोटीन सिंथेसिसमध्ये आपल्याला ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशन हे दोन्ही पार्ट याच्यामध्ये बघायचे आहेत. म्हणजे DNA पासून RNA कसा तयार होतो आणि RNA पासून प्रोटीन कसं तयार होतं ते आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर मॉलिक्युलर टेक्निक्स इन जीन मॅन्युप्युलेशन. तर जीन मॅन्युप्युलेशन म्हणजे मॉडिफिकेशन ऑफ द जीन्स. जे जीन्स आहे DNAमध्ये ते मॉडिफाय केले जातात. आता ते मॉडिफाय करत असताना त्याच्यामध्ये कुठले टेक्निक्स वापरले जातात. आता DNA आहे, तो DNA कट करण्यासाठी कुठले एन्झाईम्स वापरले जातात, ते कसे कट केले जातात. त्यानंतर एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये DNA ट्रान्सफर करण्यासाठी काय वापरलं जातं, कसं वापरलं जातं, त्याच्यामध्ये कुठले कुठले फॅक्टर्स यूज केले जातात ते आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर आणखीन भरपूर टेक्निक्स त्याच्यामध्ये आहेत. पहा, जिनॉमिक लायब्ररी म्हणजे काय, त्यानंतर कॉम्प्लिमेंटरी DNA लायब्ररी आहे, सदर्न ब्लॉटिंग, नदर्न ब्लॉटिंग, DNA सिक्वेन्सिंग त्याच्यामध्ये आहे. असे भरपूर DNA फिंगरप्रिंटिंग आहे. DNA फिंगरप्रिंटिंग आपल्याला पाहायचं आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर PCR, पॉलिमरेज चेन रिॲक्शन. पॉलिमरेज चेन रिॲक्शन म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं, DNA ॲम्प्लिफिकेशन केलं जातं. DNA ॲम्प्लिफिकेशन म्हणजे काय, ज्यावेळी DNA फिंगरप्रिंटिंग करायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहीत असेल DNA फिंगरप्रिंटिंग म्हणजे DNA टेस्ट आपण म्हणतो. पहा, तुम्ही CID किंवा क्राईम पेट्रोल वगैरे पाहत असाल तर त्याच्यामध्ये पहा की काय केलं जातं, DNA टेस्ट केली जाते. पहा, DNA टेस्ट केली जाते, दॅट इज द DNA फिंगरप्रिंटिंग. ती कशी केली जाते, किंवा फॉरेन्सिक लॅबोरेटरी जी आहे, क्रिमिनल आयडेंटिफिकेशन करत असताना त्याच्यामध्ये कसं आयडेंटिफाय केलं जातं, त्याच्यामध्ये कशा स्टेप्स वापरल्या जातात ते आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर DNA मायक्रो आरे. DNA मायक्रो आरे मीन्स DNA चिप. आता एखादं पूर्ण ह्युमन बिईंग असेल तर कुठलाही इंडिव्हिज्युअल असेल, त्याचा जो DNAचा सिक्वेन्स आहे त्या DNAचा सिक्वेन्स ह्या एका चिपमध्ये ट्रान्सफर केला जातो, किंवा पूर्ण जो कोड आहे त्या कोडची एक चिप तयार केली जाते. जसं आपलं सिम कार्ड असतं पहा, त्या सिम कार्डसारखं, किंवा एखादं कार्ड असतं मेमरी कार्ड, त्या मेमरी कार्डसारखं त्याच्यामध्ये चिप तयार केली जाते. ती कशी तयार केली जाते ते आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचं आहे. हा पेपर नंबर 10 असणार आहे, मॉलिक्युलर सेल बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी. त्यानंतर नेक्स्ट पेपर आहे तो म्हणजे बायोटेक्निक्स आणि बायोस्टॅट्स. बायोटेक्निक्स म्हणजे काय, तर टेक्निक युज्ड इन अ बायोलॉजी. आता बायोलॉजी जर बघितला तर त्या बायोलॉजीमध्ये व्हेरियस टेक्निक्स आर युज्ड. भरपूर त्याच्यामध्ये टेक्निक्स यूज केल्या जातात. आता त्या टेक्निक्स कुठल्या आहेत, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम म्हणजे GMO आपण म्हणतो. पहा, आता तुम्हाला माहीत असेल जे ट्रान्सजेनिक एनिमल म्हणजे जे असे एनिमल की ज्यांच्यामध्ये ॲडिशनल कॅरेक्टर हे ॲड केलेले असतात, ते ट्रान्सजेनिक एनिमल जे आहेत ते ट्रान्सजेनिक एनिमल तयार करत असताना त्याच्यामध्ये काय केला जातो, एखादा जीन की जो आपल्याला उपयोगाचा आहे असे जीन त्याच्यामध्ये ॲड केले जातात. ते जीन ॲड करण्याच्या ज्या वेगवेगळ्या
स्टेप्स आहेत, प्रोसेसेस आहेत, त्या प्रोसेसेस त्याच्यामध्ये कशा यूज केल्या जातात ते आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचं आहे. त्याच्यामध्ये न्यूक्लिअर ट्रान्सप्लांटेशन एक टेक्निक आहे. न्यूक्लिअर ट्रान्सप्लांटेशनमध्ये एका सेलचा न्यूक्लियस हा दुसऱ्या सेलमध्ये ट्रान्सफर केला जातो. फॉर एक्झाम्पल द डॉली एक्सपेरिमेंट, डॉलीचा एक्सपेरिमेंट असेल किंवा सीप डॉली माहीत असेल पहा, तो एक्सपेरिमेंट त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर रेट्रोव्हायरल मेथडमध्ये द व्हायरसेस, जे वेगवेगळे व्हायरसेस आहेत ते व्हायरसेस त्याच्यामध्ये यूज केले जातात फॉर दी ट्रान्सफॉर्मेशन ऑफ दी DNA फ्रॉम वन सेल टू अनदर सेल, एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी ते रेट्रोव्हायरल मेथड कशी आहे. ओके, त्याच्यामध्ये कुठले कुठले व्हायरसेस वापरले जातात ते पाहायचं आहे. त्यानंतर DNA मायक्रो इंजेक्शन, म्हणजे एका सेलचा DNA हा दुसऱ्या सेलमध्ये डायरेक्टली कसा ट्रान्सफर केला जातो ते पाहायचं आहे. त्यानंतर आपण गेल्या वर्षी एक आपल्याला IVF प्रोसेस बघितली पहा. IVF प्रोसेसमध्ये इक्सिक आपण बघितलेलं, इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. त्याच्यामध्ये काय केलेलं, जो काही स्पर्म आहे तो डायरेक्टली सेलमध्ये ओव्हममध्ये ट्रान्सफर केला जातो. तसंच याच्यामध्ये DNA मायक्रो इंजेक्शनमध्ये काय केलं जातं, एका सेलचा DNA म्हणजे एखादा छोटा जीन जो असेल त्याचा जो DNA आहे तो DNA एका दुसऱ्या सेलमध्ये हा डायरेक्टली इंजेक्ट केला जातो. तो कसा इंजेक्ट केला जातो ते आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ ट्रान्सजेनिक एनिमल्स. आता जे काही ट्रान्सजेनिक एनिमल म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम जे तयार केलेले असतात ते त्यांचा उपयोग कसा केला जातो फार्मास्युटिकलमध्ये किंवा प्रोडक्शन ऑफ डोनर ऑर्गन तयार करण्यासाठी वगैरे कसा केला जातो ते आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर क्लोनिंग टेक्निक्स आणि ॲप्लिकेशन त्याच्यामध्ये आहे. ॲनिमल सेल कल्चर, स्टेम सेल आपल्याला ह्याच्यामध्ये मोस्टली पाहायचं आहे. ॲनिमल सेल कल्चर म्हणजे काय, तर जे काही ह्युमन बॉडी असेल किंवा कुठलेही ॲनिमल्स असतील त्या ॲनिमल्समध्ये ज्या सेल्स आहेत त्या सेल्स आर ग्रो इनसाइड द बॉडीच्या आतमध्ये किंवा इन व्हिवो कंडिशनमध्ये ग्रो होतात. पण अशा टेक्निक्स आहेत की ज्या टेक्निकचा उपयोग करून आपल्याला ज्या काही सेल्स आहेत त्या सेल्स आपण लॅबोरेटरी कंडिशनमध्ये ग्रो करू शकतो. अशा कुठल्या टेक्निक्स आहेत त्या टेक्निक्स आपल्याला त्याच्यामध्ये पाहायच्या आहेत. त्यानंतर स्टेम सेल्स तुम्ही ऐकून असाल पहा की स्टेम सेल थेरपी वगैरे आहे. ओके, बॉडीमध्ये हे 2 टाईपच्या स्टेम सेल्स असतात, एम्ब्रियोनिक स्टेम सेल आणि ॲडल्ट स्टेम सेल. त्या कशा असतात, त्याचा उपयोग काय आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर बायोस्टॅट्स तुम्हाला आहे, जरासा हा मॅथमॅटिकल पार्ट आहे आणि सगळ्यात सोपा आहे. हे मोस्टली तुम्ही हे अगोदर पाहिलेलं असेल पहा, 10वीला वगैरे किंवा 9वी 10वीला तुम्हाला होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला मीन, मोड, मीडियम, मध्यांक वगैरे झालेला असेल किंवा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन तुम्हाला झालेला असेल, वारंवारता वगैरे होतं पहा. तोच पार्ट ह्याच्यामध्ये आहे पण थोडासा डिटेलमध्ये आहे, तर थोडासा आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. ओके, त्याच्यामध्ये काय आहे पहा, क्लासिफिकेशन ऑफ बायोलॉजिकल डाटा. म्हणजे जो बायोलॉजिकल डाटा आहे किंवा एखादा कुठलाही डाटा असेल म्हणजे एखादी माहिती असेल, ती माहिती कशी कलेक्ट करायची, ती माहिती कलेक्ट करत असताना कुठल्या मेथड्स वापरल्या जातात ते त्याच्यामध्ये पाहायचं आहे. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजे वारंवारता तुम्ही 8वी 9वीला बघितलेलं असेल पहा, ती कशी बघितली जाते ते त्याच्यामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर टॅब्युलेशन मीन्स इट इज अ प्रिपरेशन ऑफ टेबल. एखादा जर टेबल असेल तो टेबल कसा प्रिपेअर केला जातो ते आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी, ह्याच्यामध्ये मीन, मोड, मीडियन हे 3 पार्ट त्याच्यामध्ये पाहायचे आहेत. त्यानंतर डिस्पर्शन, मीन डेव्हिएशन, स्टँडर्ड डेव्हिएशन, त्याच्यामध्ये MD आणि SD आपण म्हणतो ते त्याच्यामध्ये पाहायचे आहेत, ते कसे कॅल्क्युलेट करायचे. त्यानंतर कोरिलेशन, ह्याच्यामध्ये स्कॅटर डायग्राम आहे, कार्ल पियर्सन कोरिलेशन आहे, कोइफिशियंट आणि स्पियरमन रँक कोरिलेशन कोइफिशियंट. हे ह्याच्यामध्ये सगळे आपल्याला एक्झाम्पल घ्यायचे आहेत. जसे मॅथचे एक्झाम्पल असतात त्याचा फॉर्म्युला असतो प्रत्येकाचा वेगवेगळा आणि त्या फॉर्म्युलाच्या मदतीनं आपल्याला हे एक्झाम्पल्स आणि त्याची माहिती हे आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचं आहे. ओके, त्यानंतर लास्ट ह्या सेमिस्टरसाठी पेपर असणार आहे तो म्हणजे नाव ॲक्वॅटिक बायोलॉजी. आता ॲक्वॅटिक बायोलॉजी जी आहे त्या ॲक्वॅटिक बायोलॉजीमध्ये नाव देर इज द ॲक्वॅटिक बायोम्समध्ये आपल्याला माहिती आहे देर आर द व्हेरियस इकोसिस्टीम्स आर देअर. इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्था, वेगवेगळ्या परिसंस्था आहेत. त्या परिसंस्था कुठल्या आहेत, तर जे काही हॅबिटॅट असेल त्या हॅबिटॅटनुसार त्याच्यामध्ये वेगवेगळ्या इकोसिस्टीम्स असणार आहेत. ते इकोसिस्टीम जे आहेत
त्या इकोसिस्टीमचे कॅरेक्टर आणि त्या इकोसिस्टीममध्ये असणारे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्या ऑर्गॅनिझममध्ये झालेलं मॉडिफिकेशन आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायचं आहे. फॉर एक्झाम्पल फ्रेश वॉटर इकोसिस्टीम, की ह्याच्यामध्ये लेक्स असतील किंवा स्ट्रीम्स असतील, रिव्हर्स असतील, पॉन्ड असेल. ओके, आता पॉन्ड्स रिव्हरमध्ये जर बघितलं भरपूर ऑर्गॅनिझम्स आहेत, त्या ऑर्गॅनिझममध्ये झालेलं मॉडिफिकेशन आपल्याला पाहायचं आहे. आणि त्याचबरोबर त्या इकोसिस्टीमचं कॅरेक्टरिस्टिक्स, फिजिको केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स, त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट ऑक्सिजन कंटेंट किती आहे, CO2 कंटेंट किती आहे, त्यानंतर ऑस्मोलॅरिटी, नायट्रोजन कंटेंट, फॉस्फरस कंटेंट किती असतो. ओके, त्यानंतर त्याचे काही काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते पाहायचं आहे. त्यानंतर इश्युराईन आहे, त्यानंतर इंटरटायडल झोन आहे, ओशनिक पेलॅजिक झोन आहे, मराईन बेंथिक झोन आहे, कोरल रीप्स सगळ्यात महत्त्वाचे आहेत. तो पार्ट्स आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायचा आहे. इश्युरीज म्हणजे जिथं नदी ही समुद्राला मिळते तो जो पार्ट आहे त्याला इश्युरी म्हटलं जातं. त्यानंतर तिथलं इकोसिस्टीम कसं असतं. त्यानंतर इंटरटायडल झोन्स, की जिथं भरती आणि ओहोटी होते, तो जो पार्ट आहे टायडल झोन्स आपण त्याला म्हणतो, तिथलं इकोसिस्टीम कसं असतं. ओशनिक पेलॅजिक झोन म्हणजे जे ओशन आहे त्या ओशनच्या किंवा समुद्र आपण म्हणतो, समुद्राचा जो सरफेस आहे त्या सरफेसला असणारं इकोसिस्टीम कसं असतं. त्यानंतर बेंथिक झोन म्हणजे समुद्राचा जो तळ आहे त्या तळामध्ये असणारं इकोसिस्टीम जे आहे ती इकोसिस्टीम कशी असते. त्यानंतर कोरल रीप्स सगळ्यात हा इंटरेस्टिंग टॉपिक आहे. तो म्हणजे समुद्राचा तळ बघितला तर त्याच्यामध्ये भरपूर ॲनिमल्स असतात पहा. ओके, दिस आर द मोस्टली इन अ सिलेंट्रेट ॲनिमल. तुम्ही गेल्या वर्षी क्लास सिलेंट्रेटा बघितलेला आहे पहा. त्या सिलेंट्रेटा जे ॲनिमल्स आहेत ते ॲनिमल्सचा एक अशी पूर्ण समुद्राच्या तळाला कॉलनी तयार होते. ती कॉलनी मध्ये एक असे रिप्स तयार होतात ब्युटिफुली. ते कसे तयार होतात, त्याचा जो झोन आहे तो झोनमध्ये काय काय कॅरेक्टरिस्टिक्स असतात ते पाहायचं आहे. त्यानंतर फ्रेश वॉटर बायोलॉजीमध्ये लेक आहे. त्या लेकमध्ये आपल्याला लेक ॲज अ इकोसिस्टीम, लेक ही इकोसिस्टीम कशी आहे ते त्याच्यामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर लेक मॉर्फोमेट्री म्हणजे लेकचे काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. त्यानंतर एका लेकमध्ये इकोसिस्टीम ही कशी स्टडी केली जाते, म्हणजे कुठला एरिया घ्यायचा, त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं, त्याच्यामधले ॲनिमल कसे स्टडी करायचे ते लेक मॉर्फोमेट्रीमध्ये स्टडी करायचं आहे. त्यानंतर फिजिको केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दी लेक म्हणजे त्याच्यामध्ये लाईट कशी असते, टेम्परेचर कसं असतं, थर्मोस्टॅटिफिकेशन म्हणजे टेम्परेचरवरून त्याचे लेव्हल्स तयार होतात, ते लेव्हल्स त्याच्यामध्ये बघायचे आहेत. त्यानंतर कार्बोनेट्स लेकमधले, त्यानंतर बायोकार्बोनेट्स कुठले असतात, फॉस्फेट आणि नायट्रेट कसं असतं, त्यानंतर लेकची टर्बिडिटी कशी असते, डिझॉल्व ऑक्सिजन किती असतो, त्यानंतर नायट्रोजन सायकल म्हणजे याच्यामध्ये नायट्रोजन, सल्फर आणि फॉस्फरस अमाऊंट कशी आहे त्या लेकमध्ये ते स्टडी करायचं. त्यानंतर स्टीम्स, डिफरंट टाईप ऑफ द स्टीम्स कशी आहेत ते बघायचं आहे. त्यानंतर फिजिको केमिकल एन्व्हायरमेंट आणि अडॅप्टेशन इन हिल स्ट्रीम फिशेस म्हणजे हिल रिजन जो आहे म्हणजे पर्वत जे आहे त्याच्यामध्ये असणारे जे स्टीम्स आहेत त्याच्यामध्ये जे फिशेस असतात त्यांचं मॉडिफिकेशन कसं झालेलं आहे ते त्याच्यामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे दॅट इज द रिलेटेड टू द फिजिओलॉजी. हा फिजिओलॉजीशी रिलेटेड आहे. त्याच्यामध्ये एंडोक्रायनॉलॉजी पहा. एंडोक्रायनॉलॉजी मीन्स स्टडी ऑफ द ग्लँड्स. जे काही ग्लँड्स आहे, आता दोन टाईपच्या ग्लँड्स असतात, एक म्हणजे एक्झोक्राईन आणि एंडोक्राईन. एक्झोक्राईन म्हणजे दोज विच आर द डक्टेड ग्लँड्स की ज्याला डक्ट्स असतात पहा, आणि एंडोक्राईन ग्लँड्स म्हणजे की डक्टलेस ग्लँड्स की ज्याला डक्ट नसते आणि त्यांचं जे सिक्रेशन आहे इट इज ऑन डायरेक्टली इन अ ब्लड, की ब्लडमध्ये डायरेक्टली त्यांचं सिक्रेशन होतं किंवा जे तयार झालेले हार्मोन्स आहेत ते डायरेक्टली ते ब्लडमध्ये सिक्रेट करतात. ओके, आता ह्याच्यामध्ये एक्झोक्राईन आणि ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला एंडोक्राईन ग्लँड्स पाहायच्या आहेत. त्या एंडोक्राईन्सचं ॲनाटॉमी आणि हिस्टॉलॉजी आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचे आहे. त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या आहेत पहा. हार्मोन्स. नाव व्हॉट इज मीन्स बाय द मोस्टली एंडोक्राईन जे आहेत दिस एंडोक्राईन इट इज सिक्रेट द हार्मोन्स. ओके, बॉडीमध्ये असणारे हार्मोन्स वेगवेगळे सिक्रेट करतात. आता जे त्याचे हार्मोन्स आहेत ते हार्मोनचं नेचर कसं असतं आणि हाऊ इट इज रेग्युलेट द फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी. ओके, बॉडीची जी ॲक्टिव्हिटी आहे ते ॲक्टिव्हिटी कसं रेग्युलेट केलं जातं ते आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर हे आता त्याच्यामध्ये ग्लँड्स कुठल्या कुठल्या आहेत एंडोक्राईन ग्लँड, त्यातल्या थोड्याच ग्लँड्स आपल्याला स्टडीला आहेत. त्याच्यामध्ये थायरॉइड ग्लँड आहे, पॅराथायरॉइड ग्लँड आहे, ॲड्रिनल ग्लँड आहे आणि आयलेट्स ऑफ लंगरहॅम. ओके, तर ह्या सेमिस्टरसाठी सेमिस्टर नंबर
फिफ्थसाठी हे 4 थेरी पेपर्स असणार आहेत. ओके, आणि पुढचे जे 4 थेरी पेपर आहेत ते पुढचे 4 थेरी पेपर हे तुमच्या पुढच्या सेमिस्टरसाठी असणार आहे. तर एवढे पार्ट आपल्याला ह्या सेमिस्टरला घ्यायचा आहे थेरीचा पेपर, प्लस ह्याचबरोबर तुमचे सेमिनार्स असणार आहेत, त्याचबरोबर प्रॅक्टिकल सायमल्टेनियसली असणार आहेत. आता प्रॅक्टिकलसाठी पर डे एक दिवस त्याच्यामध्ये असेल, असे टोटल 4 प्रॅक्टिकल्स आठवड्याचे तुमचे असणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला थर्ड इयरसाठी माहीत असेल पहा प्रोजेक्ट असतो. ओके, प्रोजेक्ट असतात, त्याचबरोबर बाकीचे आपले आहेत युनिट टेस्ट आहेत, ओपन बुक टेस्ट आहेत, त्यानंतर MCQ टेस्ट असणार आहे, ग्रुप डिस्कशन वगैरे ह्या बाकीच्या तुम्हाला SYला ज्या होत्या ॲक्टिव्हिटी त्या सगळ्या ॲक्टिव्हिटी ह्या याच्यामध्ये असणार आहेत. प्लस प्रोजेक्ट हा सगळ्यात एक ॲडिशनल पार्ट तुमचा प्रॅक्टिकलसाठी असणार आहे. तो कसा असेल काय असेल ते आपण नेक्स्ट प्रॅक्टिकलचं ज्यावेळी डिस्कशन करू त्या प्रॅक्टिकलच्या डिस्कशनच्या वेळी मी व्यवस्थितपणे सांगेल. आता फक्त इथं एक्झाम पॅटर्न लक्षात ठेवा, त्यानंतर पेपर्स लक्षात ठेवा. उद्यापासून आपण पेपर नंबर जो उद्या आपण स्टार्ट करणार आहोत ते म्हणजे पेपर नंबर 10 सेल बायोलॉजी आणि ॲनिमल बायोटेक्नॉलॉजी. त्यामधला युनिट नंबर फर्स्ट जो आहे मॉलिक्युलर बायोलॉजी, DNA रिप्लिकेशन, त्यानंतर DNA डॅमेज वगैरे हा पार्ट आपण त्याच्यामध्ये बघूया. तर ह्यासाठी आपलं गेल्या वर्षी झालेलं सेकंड इयरला DNA स्ट्रक्चर मी तुम्हाला त्याच्या नोट्स पण दिलेल्या पहा, ग्रुपवरती पण आहे, अजूनही आहे आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला. त्या जरा नोट्स काढा आणि त्या थोड्याशा वाचा, म्हणजे तुमचं जे बेसिक आहे ते बेसिक जरासं चांगलं होईल आणि पुढे आपल्याला जाता येईल. ओके, तर आपण इथं थांबूया. राहिलेला पार्ट आपण उद्या बघूया.